माझी पत्नी माझ्यासाठी रोज खूप चवदार आणि नवीन पदार्थ बनवत होती. रात्री ऑफिसमधून आल्यावर माझी बायको नवीन सूट घालून जेवणाच्या टेबलावर माझी वाट पाहत असायची. माझी बायको इतकी सुंदर होती की माझा दिवसभराचा सगळा थकवा तिला बघूनच निघून जायचा. मी पटकन फ्रेश झाल्यावर मी माझ्या बायकोसोबत रात्रीचे जेवण करायचो. पण मला आश्चर्य वाटले जेव्हा माझी बायको माझ्यासोबत बसायची पण जेवायची नाही. मी तिला जेवायला सांगितले तेव्हा ती मला सांगायची की तिने स्वतःसाठी पिझ्झा ऑर्डर केला आहे. काही वेळा डिलिव्हरी बॉय येईल आणि डिलिव्हरी करेल, मी तेच खाईन. जेवल्यावरच मला झोप यायची. तो डिलिव्हरी बॉय मी झोपल्यावरच माझ्या बायकोला पिझ्झा पोहोचवायला यायचा. आता हे रोज होऊ लागले. मला आश्चर्य वाटले की तो डिलिव्हरी बॉय रोज मी झोपल्यावरच पिझ्झा डिलिव्हरी करायला का येतो हेच कळत नाही. मी माझ्या बायकोवर संशय घेऊ लागलो. एका रात्री मी झोपलो नाही आणि झोपल्यासारखे नाटक करू लागलो. डिलिव्हरी बॉय येताच माझी बायको त्याला आमच्या खोलीत घेऊन आली. दोघेही एका सोफ्यावर बसले. त्यानंतर माझ्या डोळ्यांनी जे दृश्य पाहिले ते खूप लाजिरवाणे होते. हे कोणाला सांगण्यासारखे नव्हते. माझ्या बंद डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा माझ्या बायकोने त्याचा हात धरला आणि मग मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की मी काय पाहत आहे. माझी पत्नी रात्री आमच्या खोलीत माझ्या उपस्थितीत हे काय करत होती. माझे संपूर्ण शरीर थंड झाले. कोणीतरी माझ्या शरीरातून जीव काढल्यासारखे वाटत होते. पण तरीही मी शांतपणे मिटलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत राहिलो आणि तिथेच पडून राहिलो. पण कधी कधी डोळ्यांनी जे दिसते आणि कानांनी ऐकले ते खरे नसते. त्याउलट सत्य ते असते ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. माझ्याही बाबतीत असेच घडले. माझी पत्नी माझ्या पाठीमागे हा खेळ खेळत आहे हे मला माहीत नव्हते. माझी पत्नी किती दिवसांपासून माझी फसवणूक करत आहे. पण मला बायकोची शेवटची मर्यादा बघायची होती. मी झोपलोय असा विचार करून माझी पत्नी माझ्या उपस्थितीत दुसऱ्या मुलासोबत बसली होती. दोघेही माझ्या समोरच्या सोफ्यावर एकत्र बसून जे काय करत होते हे सर्व बघून मी लाजेने डोळे मिटून घेतले. माझी पत्नी अर्पितावर माझा किती विश्वास होता, पण बदल्यात तिने माझ्यासोबत काय केले. मी पूर्ण रात्र निखाऱ्यांवर पडून काढली. तो मुलगा माझ्या बायकोसोबत थोडा वेळ घालून परत गेला, पण निघताना त्याने माझ्या आयुष्यातील शांतताही सोबत घेऊन गेला होता. संपूर्ण सत्य जाणून घेतल्यानंतरच मला माझ्या पत्नीला रंगेहात पकडायचे होते. तिने माझ्या पाठीत का वार केले. जगातील लोक तिला खूप चांगली आणि सभ्य मानत होते. म्हणूनच तिला चुकीचे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे काही पुरावे हवे होते. त्यावेळी मी तिला कळू दिले नाही की मला तिचे सत्य कळले आहे. म्हणूनच मी तिच्यासमोर झोपण्याचे नाटक केले आणि नेहमीप्रमाणे सकाळी उठलो. पण आजची सकाळ माझ्यासाठी खूप वेगळी होती, कारण आता माझ्या आयुष्यात कधीच आधीसारखे नव्हते. माझी लाडकी पत्नी अर्पिता, जिचा चेहरा पाहून माझी सकाळ प्रसन्न असायची, तिला पाहून आज मला किळस येत होती. आज ती माझ्या जवळ आल्यावर मी तिला माझ्यापासून दूर ढकलले. मी अंघोळ करायला बाथरूममध्ये गेलो. काल रात्री माझ्यावर जे आबाळ कोसळले होते त्याने आमचे नाते पुन्हा पूर्वीसारखे होऊ शकणार नव्हते. मी अंघोळ करून बाहेर आलो तर अर्पिता माझी वाट पाहत बसली होती. मला पाहून ती म्हणाली की आज तू ऑफिसमधून लवकर ये, आपण फिरायला जाऊ. पण आज मी तिला स्पष्ट सांगितले की माझा कुठेही जाण्याचा विचार नाही. माझे मन करत होते की तिला विचारायचे होते की तिने माझी एवढी फसवणूक का केली, पण मला घाईत असे काही करायचे नव्हते ज्यामुळे चुकी होईल. म्हणूनच मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले नाही, कारण आज ती खूप वाईट दिसत होती. माझे बदललेले रूप बघून तिला काहीच समजले नाही, कारण काल रात्रीपर्यंत आमच्या सर्व काही ठीक होते. त्यामुळेच माझे वागणे अचानक का बदलले हे तिला कळत नव्हते. तिला माहीत नव्हते की काल रात्री मी झोपलो नाही तर जागा होतो. आम्ही अनेकदा बाहेर फिरायला जायचो. तिने कोणतीही फरमाईश केली की मी ती लगेच पूर्ण करायचो. पण काल रात्रीनंतर सगळंच बदललं होतं. मी तिला सांगितले की मला उशीर होत आहे आणि मला ऑफिसला जायचे आहे. मी अतिशय उद्धटपणे तिचा निरोप घेतला आणि घराबाहेर पडलो. नाहीतर याआधी मी ऑफिसला जायच्या आधी तिच्याशी खूप बोलायचो, पण आज माझ्या मनाची इच्छा होत नव्हती.
रात्रीचे दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर फिरत होते आणि मी विचार करत होतो की माझ्या प्रेमात काय कमी आहे की अर्पिता इतकी पडली की तिला आमच्या नात्याचीही पर्वा नव्हती. मी खूप रागाने आणि वेगात गाडी चालवत ऑफिसला पोहोचलो. ऑफिसला पोहोचल्यावरही रात्रीचे विचार माझ्या मनातून निघू शकले नाहीत. मी माझ्या असिस्टंटला सांगितले की आजच्या सगळ्या मीटिंग्स रद्द करा, मला बरे वाटत नाही. आता मी तेच विचार करत होतो की मला पुढे काय करावे लागेल, सत्य सर्वांसमोर कसे आणावे. कारण माझ्या आईचे माझ्या पत्नीवर खूप प्रेम होते, म्हणूनच ती माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. मी एका विचित्र गोंधळात फसलो होतो. मला कसे तरी माझ्या बायकोच्या तोंडून संपूर्ण सत्य माझ्या आईसमोर काढावे लागेल. माझ्या आईच्या पसंतीने माझी पत्नी अर्पिता माझ्या आयुष्यात आली. ती तिच्या मैत्रिणीची मुलगी होती आणि आई तिच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करत होती. लग्नानंतर मी पण अर्पितावर प्रेम करू लागलो, पण आता मला कळले की ते प्रेम फक्त एकतर्फी आहे. माझ्यावर प्रेम करणं, माझी काळजी घेणं, माझ्या समोर चालणं ही फक्त एक फसवणूक आणि भ्रम होता. आता मला ही गोष्ट समजली आहे. माझे नाव राजेश आहे. मी 25 वर्षाचा तरुण होतो. तेव्हा एके दिवशी अचानक माझी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, बेटा तू माझ्यावर प्रेम करतोस तर कोणताही प्रश्न न विचारता माझ्या एका निर्णयावर डोके टेकव. मी माझ्या आईवर खूप प्रेम करायचो, कारण माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्या आईने मला मोठे करण्यासाठी खूप कष्ट केले. माझ्यासाठी ती माझे वडील आणि माझी आई होती. आईच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध जाण्याचा विचारही माझ्या मनात येत नव्हता. म्हणूनच मी आईला सांगितले की तुझा प्रत्येक निर्णय मला मान्य आहे. आई म्हणू लागली की तिने माझे लग्न निश्चित केले आहे आणि आठवड्याभरानंतरच माझे लग्न आहे. आई जे बोलली ते ऐकून मला धक्काच बसला. मी काही वेळ गप्प उभा राहिलो आणि विचार करू लागलो की आईला एवढ्या लवकर मुलगी कुठून मिळाली आणि ती मला न सांगता माझे लग्न निश्चित केले. माझ्या आणि आईच्या आयुष्यात एकमेकांशिवाय दुसरे कोणीही नव्हते. पण नंतर आईनेच मला सांगितले की ती तिच्या मैत्रिणीची मुलगी आहे, खूप छान मुलगी आहे. आजपर्यंत मी माझ्या आईच्या मैत्रिणीबद्दल ऐकले नव्हते. आज अचानक आई मला तिच्या बालपणीच्या मैत्रिणीच्या गोष्टी सांगू लागली. हे सर्व माझ्यासाठी खूप विचित्र होते. आईची ही मैत्रीण तिच्या जुन्या काळातील सोबती होती. आज खूप दिवसांनी आई तिला भेटली होती. मला एक गोष्ट समजली नाही की इतक्या वर्षांनी आईला तिची मैत्रीण सापडली आणि आईने तिच्या मुलीशी माझे लग्न निश्चित केले. आईला मी म्हणालो की लग्नासाठी थोडा वेळ घेऊ, पण आईने माझे ऐकले नाही. माझ्यावर लग्नासाठी इतका जोर दिला की मी अर्पिताला न पाहताच लग्नाला हो म्हटलं आणि मग आमचं लग्न झालं. ती माझी नवरी बनून माझ्या घरी आली. लग्नाच्या रात्री मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती खूप सुंदरी नव्हती. मला तिच्यात असं काहीच दिसलं नाही की आईने तिला इतक्या लवकर माझ्या आयुष्यात समाविष्ट केलं. आईची मैत्रीण खूप आजारी होती, म्हणूनच आपल्या मुलीचे लग्न व्हावे अशी तिची इच्छा होती. आईने तिच्या मैत्रिणीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझे आणि अर्पिताचे लग्न करून दिले. पण कदाचित तिच्या आईचे खरे कारण काहीतरी वेगळे असावे. त्यामुळे आठवड्याभरातच तिच्या आईने तिचे माझ्याशी लग्न लावून तर दिले, पण त्याचे कारण मला आत्ता समजले होते. जर माझी बायको माझ्या घरात इतकं करू शकत होती तर ती तिच्या आईच्या घरी काय काय करत नसावी. तीही एकटीच होती. अर्पिताची घरात फक्त तिची आजारी आई होती. ती सुद्धा माझ्यासारखी एकटीच होती. अर्पिताच्या आईने सांगितले की ती 5 वर्षाची असताना तिचे वडील वारले होते. मी अर्पितासोबत माझ्या नात्याची सुरुवात खूप प्रेमाने आणि प्रामाणिकपणाने केली. ती नेहमी माझ्या आईची खूप काळजी घेत असे. ती घरी येताच आमच्या संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. तिच्या आल्यानंतर माझ्या आईला मुलीची उणीव जाणवायची, ती पूर्ण झाली होती. अर्पिताने माझ्या आईचे मन अशा प्रकारे जिंकले होते की ती रात्रंदिवस फक्त तिचे गुणगान गात असे. माझ्या पत्नीने आमच्या आयुष्यात तिची जागा खूप चांगली बनवली. हे पाहून मला खूप आनंद व्हायचा. पण आता हीच गोष्ट मला सतावत होती, कारण इच्छा असूनही मी आईसमोर तिच्याबद्दल वाईट बोलू शकत नव्हतो. ती माझ्यासोबत चुकीचे करत होती. जर मी आईला सांगितलं तर मध्यरात्री तिच्या सुनेला मी कोणत्या अवस्थेत पाहिलं आहे तर कदाचित तिने माझ्या तोंडावर चापट मारली असती.
मला अजूनही आठवते, त्यावेळी माझे हृदय खूप जळत होते जेव्हा ती माझ्या समोर सोफ्यावर दुसऱ्या कुणा पुरुषासोबत बसली होती. आता मला समजले की ती तिच्या माहेरी का जात नव्हती. लग्नानंतर अर्पिता तिच्या माहेरी फार कमी वेळा आणि मोठ्या कष्टाने जात असे. तिची आई वारंवार फोन करून मला सांगायची की त्यांना त्यांच्या मुलीची आठवण येत आहे, तिला मला भेटायला घेऊन या. पण जेव्हाही मी अर्पिताला आईला भेटायला चल बोलायचो तेव्हा ती तिच्या आईला भेटायला जाण्यास नकार द्यायची. तिच्याकडे नेहमी काहीतरी कारण असायचे. कधी कधी मला वाटायचं की मुलगी आईला भेटायला कशी नकार देऊ शकते. लग्नानंतर मुली आईवडिलांना भेटण्यासाठी निमित्त शोधतात, पण ती काही ना काही कारण सांगायची आणि मी नंतर जाईल बोलायची आणि आठवडा असाच निघून जायचा. जेव्हा तिची आई मला खूप फोन करून सांगायची, मी बळजबरीने अर्पितासोबत तिला माहेरी न्यायचो. ती आईला भेटायची आणि थोड्याच वेळात परत येण्याचा आग्रह धरायची. आईसोबत तिच्या आईच्या घरी राहण्यासाठी तिने नावही घेतले नाही. पण त्यावेळेस मला वाटायचे की कदाचित तिला सासरच्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे, म्हणूनच तिला तिच्या आईला भेटायचे नसायचे. पण मला आता खरे कारण समजले होते की तिची भ्रष्टता माझ्या घरात सहज पूर्ण होत होती. मी अर्पिताला खूप प्रेम दिलं होतं. माझं संपूर्ण घर तिच्या ताब्यात दिले होते. डोळे बंद करून तिच्यावर विश्वास ठेवला होता, पण तिने माझा हा विश्वास फार वाईट रीतीने तोडला होता. आता मला हवे होते की तिने तिचे कारनामे स्वतःच्या तोंडून सांगावे, म्हणजे मी तिला माझ्या आयुष्यातून कायमचे काढून टाकू शकेन. आज दिवसभर मी ऑफिसमध्ये या सगळ्याचाच विचार करत राहिलो. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर माझ्या मनात फक्त आणि फक्त अर्पिताचा द्वेष होता. अर्पिता माझ्या आईच्या खोलीत डोकं दाबत बसली होती. मला पाहून आई म्हणाली, तू पण ये, इथे माझ्यासोबत बस. तुझी बायको दिवसभर माझी सेवा करते. एक फक्त तूच आहेस की तुझ्या कामात मग्न आहे. तुला तुझ्या कामातून मोकळा वेळ मिळत नाही आणि तू 2 क्षणी माझ्याजवळ येऊन बसत नाही. माझी आई माझ्या पत्नीकडे खूप प्रेमाने बघत होती आणि तिला आशीर्वाद देत होती. हे सर्व पाहून अर्पिताच्या चेहऱ्यावर हसू उमटले, पण तिचा चेहरा पाहून मला खूप राग आला. इतकी निरागस दिसणारी माझी बायको आतून खूप वाईट होती, हे फक्त मलाच माहीत होतं. मोठ्या कष्टाने मी थोडा वेळ आईजवळ बसलो आणि मग आपल्या खोलीत गेलो. माझ्या पाठोपाठ अर्पिताही चहा घेऊन आली. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते, पण आज मी तिच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. ती माझ्याशी बोलू लागली, पण मी डोळे मिटून आडवा झालो, जणू मला झोप लागली आहे. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माझी तब्येत ठीक आहे की नाही ते पाहू लागली. मी रागाने डोळे उघडले आणि अर्पिताचा हात झटकून तिला म्हणालो, देवासाठी मला थोडा वेळ शांततेत जगू दे. लग्नाच्या 5 महिन्यानंतर आज पहिल्यांदाच हे घडलं होतं. आजही अर्पिताने माझ्यासाठी नवीन सूट घातला आणि माझ्यासाठी माझ्या आवडीचे जेवण बनवले, पण मी काहीही न खाता झोपी गेलो. अर्पिताने पुन्हा पुन्हा विचारल्यावर मी ओरडून तिला उत्तर दिले. मग ती घाबरली आणि मागे सरकली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण आता तिच्या खोट्या अश्रूचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नव्हता. मी तिच्या बाजूने वळलो आणि अर्पिताला सांगितले की आज रात्री मला एकटे सोड. ती शांतपणे खोलीतून उठली आणि बाहेर गेली. मी रात्रीपर्यंत माझ्या खोलीत असेच पडून राहिलो आणि रात्रीचे जेवणही केले नाही. तो मुलगा आज रात्रीही आमच्या खोलीत येईल की नाही हे मला पाहायचे होते. मला नेहमी झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायची सवय होती. झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय मला झोप येत नव्हती. कदाचित माझ्या या सवयीचा फायदा माझी पत्नी अर्पिताने घेतला असावा, म्हणूनच मला आज रात्री झोप लागली नाही. मी गुपचूप माझ्या मोबाईलचा व्हॉइस रेकॉर्डर चालू केला आणि मग तो सोफ्याजवळ लपवला. त्यांच्यात जे काही घडले ते मला रेकॉर्ड करायचे होते आणि नंतर जेव्हा माझ्या पत्नीला तो भेटून परत जाईल तेव्हा मी त्यांना रंगे हात पकडेल असे मला वाटले. अर्पिता आईसमोर खोटे बोलली तर तिचे रेकॉर्डिंग ऐकवून खरं काय ते समोर येईल. तो मुलगा कधी आमच्या घरी येईल आणि अर्पिता त्याला आमच्या खोलीत घेऊन येईल याची मी आतुरतेने वाट पाहत होतो. मी झोपेचे नाटक करत होतो. अर्पिता विचार करत होती की मला झोप लागली आहे, म्हणूनच काही वेळाने अर्पिताने फोन करून पिझ्झाची ऑर्डर दिली. मला माहीत होते की पिझ्झाची ऑर्डर करणे हे फक्त एक निमित्त आहे,
तो मुलगा माझ्या घरी फक्त पिझ्झा डिलिव्हरी करण्याच्याच तर बहाण्याने येतो. वॉचमॅन पण त्याला डिलिव्हरी बॉय समजून आणि अर्पिताच्या सांगण्यावरून त्याला आत येऊ देत होता. म्हणूनच मला आजपर्यंत हे कळले नाही. रात्री 12च्या सुमारास अर्पिताने आमच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि मुलाचा हात पकडून त्याला खोलीत आणले. माझ्या मनाला त्याच वेळी वाटत होते की त्या मुलाचा चेहरा फोडायचा. मोठ्या कष्टाने मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. रागावर नियंत्रण ठेवून मी माझ्या जागेवर पडून राहिलो. या मुलाने माझी पत्नी अर्पिताचा हात पकडून तिला सोफ्यावर बसवले आणि मग असे कृत्य सुरू केले की माझ्या अंगात आग लागली. तो अर्पिताला हळुवारपणे काहीतरी बोलत होता जे मला ऐकू येत नव्हते, पण माझा फोन त्याच्या जवळच रेकॉर्डिंगसाठी ठेवला होता. या दोघांचे आवाज माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड झाले असतील हे मला माहीत होतं. ते दोन्ही भावनांच्या प्रवाहात वाहत होते. तो माझ्या पत्नीशी बराच वेळ बोलत होता. माझ्या बायकोने त्याच्या कपाळाचे चुंबन घेतले तेव्हा माझी बायको खूप चरित्रहीन आणि नीच स्त्री आहे याची मला खात्री पटली. जिने तिच्या आईच्या सांगण्यावरून माझ्याशी लग्न तर केले, पण तिचे मन अजूनही तिच्या जुन्या प्रियकरात अडकले आहे. आणि कदाचित हेच कारण असेल की अर्पिताला तिच्या आईला भेटण्याची इच्छा देखील नव्हती. नाहीतर कोणत्याही मुलीला तिच्या पालकांना भेटण्याची इच्छा का नसेल. मी सर्व कड्या एकत्र जोडल्या होत्या. काही वेळाने अर्पिताने या मुलाच्या हातात भरपूर पैसे ठेवले. मुलगा निघायला उठला. हीच योग्य वेळ होती जेव्हा मी दोघांनाही रंगेहात पकडू शकत होतो आणि त्या दोघांकडे माझा हिशोब मिटवू शकला असता. मी लगेच माझ्या पलंगावरून उठलो आणि मुलाला गळ्याला पकडले. आज मी औषध घेतले नाही, पण मला जाग आली आहे याचा विचारही अर्पिताला करता येत नव्हता. मला बघून तिच्या होशाच्या तारा उडाल्या आणि तो मुलगा पूर्णपणे घाबरला. अर्पिता हात जोडून म्हणू लागली की प्लीज त्याला सोडा. हा मुलगा पिझ्झा डिलिव्हरी करायला आला होता आणि मी त्याला पैसे द्यायला खोलीत आणले होते. मी अर्पिताच्या चेहऱ्यावर चापट मारली आणि तिला म्हणालो की तू तोंड बंद ठेव. मला काल रात्रीच तुझी हकीकत कळली, पण माझ्या आईसमोर तू जे निरागसतेचे नाटक करत होती ते मला पूर्णपणे काढून टाकायचे होते. किती फसवी आणि धूर्त मुलगी आहेस तू. तू माझ्या आणि माझ्या आईच्या प्रेमाची ही परतफेड केली की आमच्याच घरात, आमच्याच छताखाली आमची तू इज्जत धुळीत मिळवली. माझे बोलणे ऐकून अर्पिता मोठ्याने रडू लागली. ती म्हणू लागली, एकदा माझं ऐक, मग ठरव तुला काय करायचं ते कर. मी त्या मुलाच्या तोंडावर जोरात चापट मारली. जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले होते तर काही ऐकायला किंवा समजायला वावच उरला नव्हता. मध्यरात्री माझ्या खोलीत डिलिव्हरी बॉय काय करायचा हे समजणे अवघड नव्हते. माझ्या खोलीत आवाज ऐकून आई माझ्या खोलीत आली. खोलीचे दृश्य पाहून ती अस्वस्थ झाली. मी माझ्या आईला ओरडून सांगितले की तिची लाडकी सून आपली इज्जत कशी डागाळत आहे. माझे बोलणे ऐकून आईला धक्काच बसला आणि ती मला बोलली, जरा तरी जाणीव ठेव, अर्पिता एक आदरणीय मुलगी आहे. मी रागाने आईला म्हणालो की मी अर्पिताबाबत काही बोलणार नाही, पण आता जे काही बोलेल ते माझा फोन रेकॉर्डर बोलेल. मी सोप्यात लावलेला फोन काढला आणि त्याचा रेकॉर्डर चालू केला आणि दोघांमध्ये घडलेल्या गोष्टी ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. तो मुलगा आणि अर्पिता माझ्या समोर मान खाली घालून उभे होते. आई पण माझ्यावर खूप रागावली होती. मी जे काही पाहिले आणि ऐकले ते सर्व चुकीचे होते. सत्य अगदी उलट होते. जे ऐकून आणि कळल्यावर मी माझी आई आणि अर्पिताशी अजिबात नजर मिळवू शकत नव्हतो. माझ्या संपूर्ण खोलीत अर्पिताच्या रडण्याचा आवाज येत होता. माझी आई तिला मिठीत घेऊन सांत्वन करत होती. माझी आई सांगत होती की ती कोणत्याही परिस्थितीत तिच्या सोबत असेल. आईने त्या मुलालाही सोप्यावर बसवले. मी माझ्या जागेवर उभा राहिलो. अर्पिता आणि त्या मुलाच्या बोलण्यातून मला आरसा दाखवला आणि आता कदाचित आयुष्यभर आरशात माझा चेहरा मी आरशात पाहू शकणार नव्हतो. तो मुलगा अर्पिताला मिठी मारून बसला होता. ताई, तुझ्या आशीर्वादाने आणि मदतीमुळे आज माझे LLB पूर्ण झाले आहे, असे तो मुलगा रेकॉर्डिंगमध्ये सांगत होता. आता मला फक्त 1 वर्ष सराव करायचा आहे. ताई, तू मला साथ दिली नसती तर कदाचित मी आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकलो नसतो. बाबांनी आम्हा दोघांना वेगळे करून मला सोबत घेऊन गेले असते, पण तू मला कधीच एकटं सोडलं नाहीस.
त्यामुळेच आज मी माझ्या आयुष्यात इतका अभ्यास करू शकलो आहे. अर्पिता त्याचे अभिनंदन करत होती आणि ती त्याला तिचा भाऊ म्हणत होती. आता मला कळले की त्यांच्यात भाऊ बहिणीचे नाते होते. काही वेळाने जेव्हा अर्पिता गप्प बसली तेव्हा ती स्वतः म्हणू लागली की मी आणि राहुल खरे भाऊ बहीण आहोत, पण नियतीचा छळ आणि आमच्या आईवडिलांच्या चुकींमुळे आम्हा दोघांना वेगळे करून टाकले. आमचे वडील खूप कडक होते आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवायचे. आई आणि वडिलांमध्ये नेहमी भांडण होत असत. मग एक वेळ अशी आली की दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि मग दोघांनीही मुलांना आपापसात वाटून घेतलं. बाबांनी राहुलला सोबत घेतलं आणि आईने मला ठेवलं. त्यांच्या या निर्णयाचा आम्हा दोघांच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचारही त्यांनी केला नाही. आम्ही दोघे भाऊ आणि बहीण लहानपासून एकमेकांच्या सोबत आहोत. आमचा एकमेकांवर जीव होता, म्हणून वेगळे होणे आम्हाला सहन होत नव्हते. पण आई वडिलांच्या निर्णयामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले. बाबांनी दुसरं लग्न केलं. राहुलला दुसरी आई मिळाली, पण ती त्याच्याशी खूप वाईट वागायची. आईने दुसरं लग्न केलं नव्हतं आणि ती आजारी पडली होती. त्यामुळे मी लहान वयातच घर सांभाळायला सुरुवात केली. आम्हा दोघांचे बालपण इतर मुलांसारखे चांगले नव्हते. त्यापेक्षा आमचे बालपण आमच्या पालकांमुळे हिरावून घेतले गेले. बऱ्याच वर्षांनी मी 15 वर्षाची असताना एके दिवशी अचानक राहुल आमच्या दारात आला. तो त्याच्या सावत्र आईवर खूप त्रस्त झाला होता. त्याने वडिलांचे घर सोडले होते. त्याला आमच्यासोबत राहायचे होते, पण आईने नकार दिला आणि हे तुझ्या वडिलांचे काहीतरी कारस्थान असावे असे सांगू लागली. त्यानेच काहीतरी सांगून त्याला इथे पाठवले असावे. पण मी राहुलचा नंबर घेतला होता. राहुलला वसतिगृहात राहण्यास भाग पडले होते. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा मी राहुलला भेटायला जायची आणि त्याला वेळोवेळी मदत करायची. तो खूप मेहनती मुलगा होता आणि त्याला अभ्यास करून काहीतरी बनायचे होते. म्हणूनच त्याने डिलिव्हरी बॉयची नोकरी केली आणि त्याचबरोबर आपले शिक्षण पूर्ण केले आणि आता तो वकील बनणार आहे. पण मी माझा भाऊ राहुलचे नाते यामुळे लपवत होती कारण आजही माझी आई माझे आणि राहुलचे नाते अजिबात सहन करू शकत नाही. राहुलशी माझे कोणतेही नाते असावे असे तिला वाटत नव्हते. ती अजूनही तिच्या हृदयात वर्षानुवर्षे जुना द्वेष बाळगून आहे, जो तिला माझ्या वडिलांकडून मिळाला होता. म्हणूनच मी राहुलला गुपचूप भेटायला घरी बोलावत असे. मला भीती वाटत होती की जर तुम्हा लोकांना राहुलबद्दल काही कळले तर तुम्ही आईला सांगाल. अर्पिताने मला संपूर्ण सत्य सांगितले होते. मी त्यांना मिठी मारताना पाहिले, म्हणून मला समजले ते दोघे काही चुकीच्या नात्यात आहेत. मी हात जोडून दोघांची माफी मागितली आणि राहुलला माझ्या घरी राहायला जागा दिली. पण यावरून मला हे कळले की घटस्फोट किंवा विभक्त होणे पती पत्नीवर असते, पण याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या मुलांवर होतो. मुलांचे चारित्र्य आणि भविष्य दोन्ही बिघडते. आपला हट्टीपणा आणि द्वेष लक्षात घेऊन कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी आपण आपल्या मुलांचा विचार करायला हवा. आज या गोष्टीला 1 वर्ष झाले. राहुल आणि त्याची आई यांच्यातील द्वेष मी संपवला आहे आणि आज सर्व काही ठीक आहे. मी आणि माझी पत्नी देखील एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.